अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। कहाणी पिठोरीची। यालाच कहाणी सोमवारच्या औसेची असेही म्हणतात। एक आटपाट नगर होतं। तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होते आणि त्याच्या घरी श्रावणातल्या औसेच्या दिवशी श्राद्ध असे। त्या दिवशी सकाळपासूनच त्याच्या सुनेचं पोट दुखू लागले व ब्राह्मण जेवावयास बसण्याच्या वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाईल असं झालं म्हणजे ब्राह्मण उपाशी जात। असं 6 वर्षे झालं। 7व्या वर्षीही असंच झालं। तेव्हा सासरा रागावला, मेलेलं पोर तिच्या ओटीत घातलं आणि तिला रानात हाकलून दिलं। पुढे जाता जाता ती एका अरण्यात गेली। तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली। ती म्हणाली, बाई बाई, तू कोणाची कोण? इथे येण्याचं कारण काय? आलीस तशी लवकर जा, नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील। तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्याच करिता मी इथे आले आहे। झोटिंगाची बाई म्हणाली, बाई बाई, तू इतकी जीवावर का बरे उदार झाली आहेस? तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत झोटिंगाच्या बायकोला सांगू लागली आणि म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून आहे। दरवर्षी मी श्रावणी अमावस्येच्या दिवशी बाळंत होते आणि त्याच दिवशी माझं मूल मरून जाते। त्याच दिवशी आमच्या घरी आमच्या आजी सासऱ्यांचं श्राद्ध देखील असतं। माझं असं झालं म्हणजे श्राद्धाला आलेले ब्राह्मण उपाशी जात आहेत। अशी माझी 6 बाळंतपणं झाली। 7व्या खेपेलाही तसंच झालं। तेव्हा माझ्या सासऱ्यांनी माझा राग केला। त्यांना माझा प्रचंड राग आला आणि ते मला म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे 7 वर्ष उपाशी राहिला आहे, म्हणून तू माझ्या घरातून चालती हो। असं म्हणून ते मेलेलं मूल माझ्या पोटीत घातलं आणि मला घरातून हाकलून दिलं। असं म्हणून ती रडू लागली। तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई बाई, तुम्ही भिवू नका, घाबरू नका, अशीच थोडीशी पुढे जा, तिथं तुम्हाला एक शिवाचं लिंग दृष्टीस पडेल। बेलाचं झाड लागेल, तिथे एका झाडावर बसून राहा। रात्री देवकन्या नागकन्या 7 अप्सरा बरोबर घेऊन तिथं पूजेला येतील। पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील। असे विचारल्यानंतर मी आहे म्हणून म्हणा, म्हणजे त्या तुला पाहतील, कोण कोठली म्हणून तुझी चौकशी करतील। तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग। ब्राह्मणाच्या सुनेनं बरं म्हटलं आणि उभी राहिली। इकडं तिकडं पाहू लागली तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडलं। तशी शेजारच्या झाडावर बसून राहिली। इतक्यात रात्र झाली। तशा देवकन्या नागकन्या अप्सरांच्या स्वाऱ्या सुद्धा आल्या। त्यांनी शिवलिंगांची पूजा केली, नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं। त्याचबरोबर ती खाली उतरली आणि म्हणाली, मी आहे ती अतिथी। तेव्हा सगळ्यांनी पाहिलं आणि आश्चर्य वाटलं, ही कोण कुठली म्हणून चौकशी केली। तेव्हा हिनं तिची सर्व हकीकत सांगितली। देवकन्या नागकन्याने तिच्या मुलांची चौकशी केली। तेव्हा अप्सरांनी ती मुलं दाखविली। पुढे त्यांनी तिच्या 7 मुलांना जिवंत केलं, त्यांना तिच्या हवाली केलं आणि पुढे तिला हे व्रत सांगितलं। 64 योगिनींची पूजा करायला तिला सांगितलं आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला तिला सांगितलं। हे केलं म्हणजे मुलं बाळ दगावत नाहीत, सुखा समाधानाने राहतात। पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली आणि आपल्या गावी आली। लोकांनी तिला पाहिली। ब्राह्मणाला जाऊन सांगितलं, भटजी, तुमची सून घरी येत आहे। त्याला खोटं वाटलं। अर्ध्या घटकानं पाहू लागला तो मुलं दृष्टीस पडू लागली। पाठीमागून सुनेला पाहिलं। तसा उठला, घरात गेला, मुठभर तांदूळ तांब्याभर पाणी आणलं। तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिलं। हातपाय धुवून घरी आला। सर्व हकीकत सुनेला विचारली। तिनं ती सारी सांगितली। पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसह ती सुखानं संसार करू लागली। ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण हो, हीच सर्व परमेश्वराचरणी प्रार्थना। ज्याप्रमाणे ब्राह्मणाच्या सुनेला सांब सदाशिवांची कृपा झाली, त्याचप्रमाणे सांब सदाशिवांची कृपादृष्टी तुम्हा आम्हा सर्वांवरती व्हावी, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना। ओम नमः शिवाय।